सर्व इंदापूरमधील सर्व बांधवांना आज हा चित्रपट दाखवायचा उद्दिष्ट, या चित्रपट दाखवण्याचा मागचा हेतू आणि हा चित्रपट कशामुळे आपण पाहतोय, कारण का आपण 4थी पर्यंत इतिहास वाचतोय. 4थी 5वी इतिहासाचा विषय हा फार कमीसा होता आणि वाचन आपलं अलीकडे काळामध्ये फार कमी झालं. आज आपण मोबाईल बघत असताना, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टा, ट्विटर या माध्यमातून बघत असताना आपण रील्स जास्त बघतोय. तर आपल्याला काय घेतलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे, आपलं वाचनाकडे लक्ष कमी असल्यामुळे हा खरा संकल्प माजी सभापती सुनीता देवसरकर यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद राष्ट्रीय गटामध्ये 31 गावातील सर्व गावांमध्ये दाखवण्याचा सर्वप्रथम आम्ही संघ बांधलेला आहे. तर दाखवण्याचा हेतू एवढाच आहे की आपण इतिहास वाचत नाही किंवा आपला वेळ नाही, आपल्याला आजूबाजूच्या लोकांच्या टवाळकी करायला वेळ आहे, परंतु आपल्या महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या थोर महापुरुषांचा इतिहास वाचण्यासाठी किंवा इतिहास जाणण्यासाठी वेळ नाहीये. त्या दृष्टिकोनातून ज्या निर्मात्यांनी हा छावा चित्रपट छावा कादंबरीच्या माध्यमातून प्रकाशित केला, ज्यावेळेस हा कादंबरीमधून हा चित्रपट प्रकाशित करत असताना या छत्रपती शिवाजी महाराज 13वे वंश छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे व इतिहास संशोधक किंवा आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन हा चित्रपट रिलीज करण्याचं काम या चित्रपट निर्माते यांनी केलं आहे. याच्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला 100% संभाजी महाराज समजणार नाही, 10% लोक कळतील या दृष्टीने हा चित्रपट झाला आहे. आज खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती संभाजीराज कसं छळ करून मारलंय या पिक्चरमध्ये फक्त 2% झाले. मित्रांनो, आज आपल्याला बघण्यात येईल की छत्रपती संभाजीराजांचे नख काढलेत, छत्रपती संभाजीराजांचे डोळे काढलेत, छत्रपती संभाजीराजांची जीभ काढली. मित्र, यापुढे सांगतोय मी मागच्या 20 वर्षापासून सामाजिक काम करत असताना मराठा शासक संभाजीनगरमध्ये 10 वर्ष काम केलं. त्यानंतर स्वतःची संघटना स्वाभिमानी संभाजीनगर या नावाने काढून आज जवळपास 10 ते 12 वर्ष झाले. त्यामुळं सर्व जाती धर्मातील महापुरुषांबद्दल अभ्यास आणि त्याची माहिती असल्या कारणाने सांगतो की आजच्या या पिक्चरमध्ये 10% दाखवलं, हे जरी आपण सर्वांनी आत्मसात केलं तर आपल्याला महापुरुष कसे कळतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे यांना आपल्या पुण्याच्या बाजूला वडबुद्रुक नावाचं गाव आहे, तुळापूर, त्या गावाचं नाव वडबुद्रुक का पडलं हे देखील येणाऱ्या काळात दुसरा चित्रपट निघेल त्याच्यावर. आजच्या या चित्रपटामध्ये नख, डोळे आणि जीभ दाखवले. मित्रांनो, हालाकी आपल्या राजाला त्यावेळेच्या मोगलांनी छळून छळून डोळे काढले, मान कापली, कमर कापली, पाय कापले. आजही त्या तुळापूरला जे नाव आहे वडबुद्रुक, ज्या लोकांनी ओढून गेलं छत्रपती संभाजीराजांच्या गावाला वडबुद्रुक केलेलं आहे. ज्या लोकांनी छत्रपती संभाजीराजांना टाके दिले त्यांनी शिवून अंत्यविधी केलं, त्या गावाला शिवली पडले आणावं असा भयानक इतिहास आहे. हा छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आज आपल्या माध्यमातून एक आपल्या गावाचा भूमिपुत्र म्हणून हा इतिहास प्रत्येकावर जावा या दृष्टिकोनातून आजचा आमचा हेतू आहे. आज या चित्रपटाचे आयोजक सुनीता देवसरकर यांच्या माध्यमातून सर्वांना या जिल्हा परिषद गटातील 31 गावातील लोकांना इतिहास कळावा आणि अलीकडे काळामध्ये हारामखोर लोकांनी महापुरुष वाटून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांचे, त्यांचे, शिवाजी महाराज त्यांचे. मित्रांनो, राजे शाहू महाराज हे खऱ्या प्रमाणे कोणाला कळले असतील तर सगळ्यांना माहिती आहे, दलित समाजाला कळाले. म्हणून आज दलित समाज आपला बांधव कुणा आहे. आपण शाहू महाराजांनी दलित शब्द केलो, सांगता एवढंच आहे की इतिहासात आपण सर्वजण पाठीमागे आहोत. त्यामुळे इतिहास प्रत्येकाने जोपासला पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण सर्व जाती धर्मातील छोटे मोठे बंधू एकच आहोत. सर्व छत्रपती शिवरायांच्या छत्रछायाखाली जगतोय, वागतोय या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकांनी लहान मोठा भाऊ म्हणून जगावं हे या ठिकाणी आपण सांगायला प्रयत्न करतो. आणि तुमच्यातला हा चित्रपट जास्त वेळ घेणार नाही. मी एलईडीचे ऑपरेटरला विनंती करतो की आपण लगेच चित्रपट दाखवण्यासाठी सुरुवात करावी. आजूबाजू फोकस बंद करून आपण सर्वजण या ठिकाणी बसणार. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मी आयोजक देवसरकर सुनीता देवसरकर यांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. बंगाल से शाइस्ता खान ने शाही नजराना भेजा है आलमगीर। तिब्बत की जंग में मुगलों ने फतेह हासिल कर ली है जहां पर। माशाअल्लाह, माशाअल्लाह।
कश्मीर का इकबाल बुलंद रहे। दक्कन से खबर आई है जहां दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो गया।